हॅलो काय स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. हे बघा शेखरे आणि संगाप्पा जावळगे. आम्ही आता चाललो आहे कृष्णा घाटला नदीवर. तर आता काहीतरी जाऊन जरा बघायचं. काही दिवसांना मला सुट्टी भेटल्या त्यामुळं जरा आता जायचं. तुम्हाला सिनेरी दाखवतो बघा. थोडंसं उन्हानं तोंड चमका लागलं असून थोडंसं. तर आपण नदीला जाणार आहे, तिथं तुम्हाला दाखवतो. जरा मस्त आज मजा करूया जरा. कारण लई दिवसानं मला गचकिले लागल्यात, लई दिवसानं मला सुट्टी पडल्यात. आज एक दिवस सुट्टी भेटते त्यामुळं आज जायचं आणि जरा काहीतरी नवीन. शेखऱ्या असं करायचं भावा. कुठं जायचं आता? नदीला जाऊन काय करायचं? काय करायचं? कुणाला पाठवायचं? चला मग भेटूया आपण डायरेक्ट नदीवर. आम्ही इथं थांबलेलो आहे. आम्ही जर टायमाला आलो तर इथं वडापाव खातो. इथं आता पण वडापाव घ्यायचा आणि मस्त खायचं आणि दणका द्यायचं, सूप द्यायचं आणि जायचं नदीवर. बघा वडापावची कसं वाट बघायला, कधी खायला भेटेल काय माहिती म्हणायला लागलाय. कधी पहिला प्लेट उचलला बघा तेच. इकडे पैसे बघा ग चालला कसं खायला. हावरा 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 हावरा. आता डॅड वडू मला विचार म्हणून डॅड खायला चालू करायला. डॅड खायला चालू करायला. हे बघा यो डायरेक्ट गजमान ना. चला आता आपण पण खा लेंगे वडापाव. शेखरा या नो शेखरा एकलाच खाने लगे मर्दा. मामा पूछ रहा नहीं क्या नहीं. अरे कांदा खाऊ नको, वांदा होईल. चला मग आपण इथं मोबाईल ठेवूया आणि आपण पण वडापाव खाऊया. मला बरं नाही 4 दिवस झाला तरी पण तेलकट वडापाव खायला. माझ्या डोक्यात होतं की नदीवर जाऊन एक व्हिडिओ करायचं. मग आता मला वेळ भेटलाय, टाईम पण भेटलाय, मग मी कशाला सोडून काय होते व्हिडिओ करायचं म्हणजे करायचं. चला आता पटपट वडापाव खाऊन घेतो, मग आपण भेटूया. चला वडापाव खाऊन पाणी पिऊन झालेलं आहे. आता आमचा शेखऱ्या बिल देते. शेखऱ्या बिल देता. बिल द्यायचं म्हणल्यावर कसं घाबरून चाललंय बघा. गर्दी का नाही एवढी, असं जरा कमी आहे. लोक दोन वगैरे धुवा लागल्यात. आता आम्ही आलोय. हे बघा हे दोघं आहे तिथं फुल बघा. हे वरती देवस्थान तिथं पण जाऊया. आता आपण जरा खाली जाऊया तिथं बघूया काय काय. चलो तिथं कोण ओळखीचं कोण दिसते का बघूया. चला चलो. ए जबा कहाँ जा रहा है? ये शेखरा उर्फ जबा. गाडव आल्यात अंग करायला. लोक अंतर नगर धुतल्यात. आलेलो आहे नदीवर. पाणी वगैरे सगळं कमी झाले. जास्त एवढं नाही पाणी आहे पण एवढं नाही. शेखऱ्या उडी मारायला चाललाय. तुझ्यापेक्षा डबल फुटीने पाणी जास्त आहे इथं. पाणी इथं खोल असतं. इथं कट्टा पाणी जास्त असतं. इथं दिसायला कमी दिसतोय पण खोल आहे.
लय दिवसानं आलोय, बरं वाटायला लागले. कोण मासं बिसं कोण धराले का बघूया आणि तिकडे जाऊया. मासं धरणारे तर कोण दिवसानं झाल्यात, तरी पण हुडकून काढतो. इकडे किंवा त्या साईडला तर हुडकून काढतो. इकडे तर कोण ओळखीचं नाही. तिकडं पुढे जाऊन बघूया कोण मासं वगैरे धरायला आहेत काय. तिथं बघू कोणाला आणि किती मासं धरवा भेटल्यात बघूया. लई दिवसानं व्हिडिओ करायला लागले, कळणं झाले काय करलं काय नाही. राहू दे, काय चुकलं विकलं तर समजून घ्या, आपलाच माणूस आहे. हॅलो हॅलो कर. ज्यांनी सबस्क्राईब वगैरे केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. शॉर्ट वगैरे तर मी सारखं टाकायच लागले. रिॲक्शन म्हणा, रोस्ट म्हणा, काय तर करत असते. सपोर्ट करायचं, आपलाच माणूस आहे, हक्काचा माणूस. इकडंच जाणे का आपण. सपोर्ट करा मित्रांनो. असंच हळूहळू करत मेहनत करतो. मला पण काही आता थोडंसं पहिल्यापासून करत होतो, पण नंतर जरा सवय तुटलेली करायचं. आता परत चालू केलं आहे त्याच जोशमध्ये आणि त्याच हिमतीने. तर सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. माझे शॉर्ट वगैरे मी करतो आहे, त्याला पण चांगले व्ह्यूज तर येतात, काय विषय नाही. 300-400 म्हणजे मला लई झाली, लई अपेक्षा पण नाही मला. ज्या टायमाला माझे चांगले व्हिडिओ होतील त्या टायमाला तुम्ही मला लई सपोर्ट करणार, मला हे पण माहीत आहे. पण आता स्टार्ट मी केलो आहे परत एकदा. खूप वर्षांनी, दिवसांनी पण नाही, खूप वर्षांनी. व्लॉग व्हिडिओ तर नाही म्हणलं आता 3-4 वर्षानंतर माझा आज पडायला लागला व्हिडिओ. मध्ये एकदा मी केला होता माझ्या भाच्यासोबत, त्यानंतर काही वेळच भेटत नाही. परत एकदा चालू केलं आहे. सपोर्ट करा नक्की. बघूया तिथं कोण मासं बिसं धरले का बघूया आणि दाखवतो तुम्हाला मी. तो तर हे कसं डिझाईन दिसायला लागलं, चित्र आहे कशाचं तरी. हे नेमकं काय आहे कळलं झालं. तर जर तुम्हाला माहीत असलं तर कमेंट करून नक्की सांगा हे कशाचं डिझाईन आहे आणि काय आहे. मला तर कळलं झाले कशाचं आहे काय आहे. तुम्हाला जर माहीत असलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं पिंड आहे, नंदी महाराज आहेत, नदीत विसर्जन केल्यात. ते असं ते आता पाणी कमी असल्यामुळं ते दिसायला लागले साईडला येऊन. त्याचं एक्स्ट्रा एखादा गडावर ओम आहे. हे बघा, एक मिनिट झूम करतो. याच्यावर ओम आहे, दिसतं बारीक. ह्याच्यामध्ये ऊन असल्यामुळं जर चमका लागले. असं काय लय काय पडलेलं असतं. मित्रांनो हे मागं जे लाकूड झाले ना, लाकूड हे इथं अडकलेलं हे, ते नाही जरी म्हणला तर पण 2019 काहीतरी महापूर आला जेव्हा नदी इथं कृष्णाघाटला म्हणजे मिरजेत जेव्हा महापूर आला तेव्हा ते जे जाऊन तिथं जे अडकले ते अजूनपर्यंत तिथंच अडकले. ते काय पडलं नाही, कोण काढलं नाही, काही नाही, तिथंच अडकून आहे ते. आता नाही जर त्या गोष्टीला झाल्या. आता 2025 चालू आहे. 2025 म्हणजे 6 वर्ष झाले. 19, 20, 21, 22, 23, 24, 25 6 वर्ष झाले ते अजून तिथंच आहे. त्याला कोण काढलं नाही, काय नाही. आता इथं माकड बसलं त्या मंदिरावरती दाखवतो तुम्हाला. माकड कायम कोण ना कोणतरी नदीवर मासं वगैरे पकडत असतात. आज आम्ही आलोय म्हणताना कोण मासं पकडणार. आता तिथे त्या साईडला जाऊन मग एक तर फुलावर कोण आहे का बघूया. फुलावर जर कोण असलं तर पलीकडे जर कोण हात आहे का बघूया. कोण ना कोण कोणाला हुडकून काढणारच आहे मी. चलो आम्ही कायम येतोय तेव्हा कोण ना कोण मासं पकडत असते. आता मी व्हिडिओ करायला लागले म्हणून कोण ना कोण दिसत. तरी पण मी बघणार कुठे ना कुठे वेळ झाला तर उद्या पण हुडकून काढणार. आम्ही इकडं बोलावं झालं. काय कोण फुलावर पण कोण दिसणं झाले. कोण असल्यामुळं हाय एक माणूस दिसला. एक माणूस आहे तिथं. किती मासं धरलाय काय धरलाय मी काय म्हणलेलो. एक ना एक माणूस मी हुडकून काढणार म्हणजे काढणार. एक माणूस तिथं धरला ऐकलाय. किती मासं धरलाय काय धरले जरा बघून त्या संघ जरा काहीतरी बोलूया. मनशान जरा म्हणतो का नेंद्र काय मासे त्याला भेटले नाही बाबा. आहे का नाही काय भाव पण आत्ता झालाय. मासे काय गावली आहे आत्ताच टाकलाय. कुठला आहे कुठल्या माझा मिरजेतला कुठल्या मिरजेत. हां तिकडचं आहे.
आता भाऊ पण आत्ता आला. आता बघूया एक माझं धरू पत्र मिळपत्र आम्ही इथंच असणार आहे. बघूया किती उशीर वेट करावं लागते बघूया. हे बघा भावानं गाळ टाकलाय. बघूया आता आलोय. भाऊ पण आत्ताच आलाय म्हणा. बघूया भावाला एक तर मासा पकडू तर भावासंग सामणार आम्ही. किती वेळ होतो होऊ दे. बघूया किती मासा आम्ही त्या मासाची आम्ही किती वाट बघते बघूया. एक तर एक भाऊ मासा पकडू तर आम्ही इथं सामणार आहे. किती वाजता भेटतं आणि काय भेटते बघूया. मासा भेटताना तुम्हाला दाखव करके मच्छी नाही मिल रही किसको भी. आता आल्यात दोघं 3-4 जण इथे. इथं एक आहे, इथं दोघं आहेत. तो भाऊ एक आहे इकडं. एक पण मासा घाऊन आहे. मी आले म्हणून घाऊ नका काय माहिती. झाला मही तलिंदर लगता है. देखते है आणणार तर म्हणे एक 4 जण मासा पकडायला लागले. एकट्याला तरी मासा घावणार ते आपण दाखवणार आणि मगच घरला जाणार. नाहीतर मी इथंच राहणार. तर आपल्याला इथं थांबून आता झालेलं आहे अर्धा तासाच्या वर. तरीही इथं आता वाटेत लोक मासा धरायला इथं 3-4 गाव एक मासा. मला तर असं वाटतं मीच तो कवट्या महाकाळ. मी आलोय म्हणून यांना मासा धरणं भेटणं झाले असं वाटते मला. आता ह्या आजोबांनी पण एक मासा गावल्याला. त्या माझ्या आजोबांनी ह्यांचा गळच कट करून मासाने घेऊन गेला. मग आता मला असं वाटतंय मीच तो कवट्या महाकाळ यांच्यासाठी. अजून थोडा वेळ करूया. कोणाला तर कोणाला मासा घावतोच. नो टेन्शन नो प्रॉब्लेम. तुम्हाला आम्ही मासा दाखवूनच घराला जाणार. भेटूया थोड्याच वेळात. काही मासे दिसणं पण झाले आणि काही ह्यांना घावणं पण झाले. जागा मी जर तिकडे जाऊन येतो. तिकडे पुढं जरा बघूया. इकडं खाली बसतात मासा धरत. तिथं कोण धरले का बघूया आणि मग येऊया इकडं. काय मी इकडे गेलो होतो त्यांना मासा भेटले का बघूया. साला मही लगता है मही और के लिए कवट्या महाकाळ. कवट्या महाकाळ को दलिंदर तू वैसा विचार नहीं है मेरे को. व्हिडिओ करायला लागले तर एक माझा गावात सगळं नसते सोडा. तरी पण जरा मजा एन्जॉय करा. तुम्ही एन्जॉय करा. हो तुम्ही एन्जॉय करा. शेकरावर कसं बसलाय मध्ये थंडीमध्ये गरम इकडे खाली जर जाऊन बसतो सगळं भेटतं बस स्टँड. इधर भी नीचे जाता नीचे जाके देख रहा है. एक इधर तिथं कुणाला तर मासं तर भेटले का तर काय बघूया. कारण त्यांनी पण सगळी आत्ताच आल्यात. ते तिथून जस्ट घर टाकत होते तेव्हा आम्ही आलो. तिथं वरती जाऊन व्हिडिओ करत चालतो. कचकेत बघा कसा आवाज कसा अटका लागला बघा माझा. टंगापास सगळी गॅस गाडी चालवायला लागलाय. तर हे स्मशानभूमी इकडचं त्या साईडचं तिकडं आहे. आता बघूया इथं जर जाऊन खाली बघूया कोणाला मासा वगैरे धरले का भेटले का. सॉरी धरले का म्हणाले. मासा वगैरे कोणाला भेटले का बघूया. तर चलो. तर इथं तर काय रनिंगचं स्पर्धा लावल्यासारखं झालं. उत्तर दिले फार डेंजर आहे. इथं एक मामा बसला. त्या मामाला विचारूया मासा लावलाय काय. नंदी महाराज शिवलिंग. नदीवर जर गेला तर एक ना एक शिवलिंग ते दिसणारच तुम्हाला. मामा मासा बिसा खावला का नाही हो. यात काय नाही काय अरे काम आहे नाही मासा एक पण मला शिकायते. शिकलं तर हे बघा ते गाई इथं आंघोळ करायला लागलेत. इथं कोणाला घावली का बघूया. पाणी कमी झालं तर घावत येतं मासा. तिथं पण कोणाकडं नाही. इकडे तर बघूया. चला मामा म्हणा लागला पिशवीत दगड ठेवलेला. मामा म्हणतो शेवटी घावलं भावाला. मामाला घावलं. भाव आहे का मामा आहे का. घावलं मच्छी मिल गया. घावलं काय. सोपला शॉट. मच्छी मिल गया. वरती एक तास झाला मी थांबलोय. एक मासा खाऊ ना तिथं. पकडू देत नाही. पकडू देत नाहीत का. पोलीस बैल लावले तर बघतो देत नाही.
पन्नास मग काय किती किलो जाईल? अर्धा किलो आहे काय? अर्धा किलो कमी आहे. मासा घावला. एक एक आहे क्या अजून एक एकच घावलाय? आहे घावलेच काय? काल आला तर बघायला मिळाला होय का? अरे अण्णानं 3-4 पकडले की. काल मारलेलं 4.5 किलोचा एक व आणि अर्धा किलोची 5-6 मारले. मासा उचलू काय? व्हिडिओ करायला लागले युट्यूबवर. करा की करा की काय भेटी भेटा वा किती मोठा आहे. हे किती किलोचा अन्न आहे? एकच अर्धा किलोचा किती थोडा अर्धा किलोचा पावशे बस काय माझा काढणार का बोला काय तर. आले हिच्या कृष्णा घाटावर 2 मारलेत कांसा. कांसा काय? हॅशटॅग मेनगार हॅशटॅग मच्छीवाला. तुम्ही कुठं राहिलाय? अर्जुनवाड. तिकडे पण बसले त्यांनी पण मासा ते आमच्या घराकडचीच आहे ते. चला अण्णा येऊ काय मग? तुम्हाला पण गावला काय? गावला मासा? गावला काय? हा थोडं झुमक तुमचं नाव काय म्हणला? किशोर कुठं राहिला तुम्ही? सुभाषनगर. सुभाषनगर. कधीपासून मासा पकडायला लागलाय? आता तासभर झालं की तासभर झालं. आम्ही फुलावर एक तासभर थांबून वर थांबलेलो एक तासभर. हां एक मासा नाही गावला तिथं कोणाला. नाही पुलावरनं पकडत नाही जो ते प्रॉब्लेम झाला म्हणून पकडत नाही. होय काय? मग आम्ही पण खाली मग वरनं पकडलं. हां हां चालतंय. चला येऊ काय? एक नाही अण्णाला दादाला 3 मासा गावलेत. एक मग तर मोठ्याच्या मोठा आहे. नाही म्हणलं तर 2.5 किलो 2-2.5 किलोच्या आसपास मासा पकडल्यात. तर आमचा बोललेलं का नाही एक मासा पकडू पत्र इथनं जाणार नाही. मग आता किती शकऱ्या किती किलो मासा आहे त्या? 2-2.5 किलो 2-3 नाही 2-2.5 किलो आहे. आराम 2-2.5 किलो आणि मोठं धरल्यात. चला मग मी बोललेलो व्हिडिओ मासा जोपर्यंत इथे कोणतं धरत नाही तोपर्यंत मी जात नाही. आत्ता मासा धरलाय आता आम्ही जातो. भेटूया आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लय जरा मेहनत करायला लागलो आहे. शॉर्ट व्हिडिओ जर कंटिन्यू टाकायला लागलो आहे. आता हे यूट्यूब व्हिडिओला पण चांगलं तुम्ही सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर कसा वाटला कृष्णा घाटचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.